नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत वटाणा आणि चण्याची भाजी। तर हे वटाणे चणे मी रात्रीच भिजू घातलेली होती, रात्रभर मुरलेले आहे आणि आता कुकरला लावून घेत आहे। 1 चम्मच मीठ आणि पाणी टाकून घेतलेलं आहे। चांगल्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। मस्तपैकी 3 शिट्ट्यामध्ये चांगले शिजून येतात आणि हे मसाले कांदा, लसूण, खोबरं, हिरवी मिरची वाटून घेत आहे आणि आता वाटण तयार झालेलं आहे। कढईमध्ये 2 माप तेल टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये मोहरी आणि जिरं चांगली तळतळली की त्यामध्ये कांदा टाकून घेत आहे। छानपैकी तेल धुवाधार असं गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला, तेजपत्ता टाकून घेतलेला आहे, वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे, छानपैकी परतून घ्यायचं आहे। मस्तपैकी हे मसाले तेलामध्ये शिजू द्यायचे आणि पाहू शकता 1 टमाटर टाकलेलं आहे त्यामध्ये फोडणीमध्ये। वरून मीठ टाकायचं 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेली आहे। छानपैकी सर्व मसाला परतून घेत आहे आणि आता 1 चम्मच त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं, धणे पावडर अर्धा चम्मच आणि थोडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। छानपैकी परतून घ्यायचं आणि मस्तपैकी हा मसाला आपला आता शिजलेला आहे आणि आता यामध्ये थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन टाकलेलं आहे आणि छान असा मसाला आपला शिजलेला आणि त्यामध्ये आता हे शिजलेले वटाणा आणि चणा टाकून घ्यायचा आहे। छान उकळी येऊ द्यायची आहे। मस्तपैकी शिजून आलेली आहे आपली चणा आणि वटाणा आणि प्लेटमध्ये सर्व करत आहे। पाहू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे। अशा प्रकारे चणा आणि वटाण्याची भाजी करून मुलांना डब्यावर सुद्धा देऊ शकतो आपण। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।